आज आपण झटपट या भोपळ्यापासून नाश्ता बघणार आहोत। खूप पटकन होतो आणि खूप पौष्टिक आहे, चविष्ट लागतो। आता याची भाजी म्हटलं की सगळे नाक मुरडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। पण याचा असा झटपट नाश्ता पाहिला तर सगळे आवडीने खातील, मी याची खात्री देते। चला मग बनवायला घेऊयात। व्हिडिओ खूप छोटासा आहे, थोडा पण स्किप करू नका आणि नक्कीच सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे। त्यासाठी घेतलेले गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ। तर याचं प्रमाण कसं घ्यायचं, 2 वाट्या ज्वारीचं पीठ असेल तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ टाकून याला छान बारीक ठेचून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकता। आता हे जे भोपळा आहे मी याला स्वच्छ धुतलंय आणि आता पुसून घेतलंय। आता इथे या भोपळ्याला निवडता वेळेस कसं निवडायचं, जास्त तो म्हणजे पकलेला नसावा, म्हणजे त्यामध्ये बिया तयार झालेला नसावा, कवळा असायचा आणि ताजा हवा आहे। कारण त्याला खूप दिवस झाले की मधलं जे फोम आहे ते बियाचं सुकल्यासारखं होतं आणि मग खिसायला येत नाही। त्यामुळे फ्रेश घ्यायचा आहे आणि कवळा घ्यायचा। हे बघा मस्त असं बियासुद्धा नाही आहे त्याच्यामध्ये आणि खूप कवळा आहे। हा खिसायला सुद्धा पटकन होतो असा हा भोपळा निवडायचा। एखाद्या वेळेस बिया जर पकडलेल्या असतील थोड्या मोठ्या तर मग त्याला कट करून त्याच्या बिया बाजूला करून मग खिसून घ्या तरीसुद्धा चालतं। आता सगळ्यात अगोदर याला खिसून घ्यायचं आहे। तर मला अख्खाचे अख्खा लागलेला आहे। तुम्हाला जर एवढा पाहिजे नसेल तर देठाकडचा भाग कट करून ठेवा, तुम्ही भाजीला किंवा परत नाश्त्यासाठी वापरू शकता। तर याचा फक्त देठ शिल्लक राहिला, सगळा भोपळा मी कट करून घेतला। तुम्ही जेवढा जास्त भोपळा टाकाल यामध्ये तेवढं जास्त जे तुमचे पराठे आहेत ते अगदी सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतात। तर सगळा भोपळा खिसून घेतला आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। आता कांदा शक्य होईल तेवढा आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे बरं का, म्हणजे कसं आपल्याला पराठे बनवता वेळेस अडचण येणार नाही। त्यामुळे शक्यतो बारीक चिरलेला घ्यायचा। आता कांदा छान बारीक कट करून घेतलेला आहे। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटी आवडलाच तर लाईक करा। चला मग आपला कांदा भोपळा दोन्हीसुद्धा किसून झालेला आहे। त्यामध्ये आता भरपूर असा ओवा टाकायचा आहे। जर लहान मुलं खात असतील तर त्यांना पचन व्हावं व्यवस्थित म्हणून ओवा हा थोडासा जास्त प्रमाणात टाकायचा। त्यानंतर हळद टाकलेली आहे, थोडीशी चटणीसुद्धा टाकायची आहे। चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, कारण मी भरपूर हिरव्या मिरच्या माझ्या आवडीनुसार ठेचून घेतलेल्या आहेत, त्यामुळे चटणी अगदी थोडीशी टाकली, नाही टाकली तरीसुद्धा चालतं। किंवा हिरवी मिरची नसेल तर तुम्ही फक्त लाल तिखटसुद्धा वापरू शकता बरं का। आता हे मिश्रण थोडं थोडं पाणी करून छान सैलसर आपल्याला भिजवून घ्यायचं। आपण जसं भज्याचं मिश्रण भिजवून घेतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर ठेवायचं, म्हणजे कसे पराठे बनवायला छान येतात। आता जास्त सैलसर ठेवलं, पातळ झालं तर मग पराठे तुमचे तुटतील। त्यामुळे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही बनवायचं नाही, कारण त्यामध्ये भरपूर असा आपण भोपळा टाकलेला असतो। जास्त पातळ झालं की ते आपल्याला उलथायला सुद्धा येणार नाहीत। त्यामुळे थोडंसं घट्ट ठेवायचं। 10 मिनटं किंवा 5 मिनटं मुरत ठेवा, नाही ठेवलं तरीसुद्धा चालतं। लगेच बनवायला घेतलं तरीसुद्धा चालतं, पण म्हटलं चला 5 मिनटं 10 मिनटं रेस्ट करून घेतलं की छान थोडंसं पीठ फुलून येतं। आता तव्याला छान तेल लावून घेतलं। हा लोखंडी तवा आहे, इथे तुम्ही नॉनस्टिकचा तवा वापरला तर तुमचे जे पराठे आहेत ते बिलकुल चिकटणार नाहीत। पण मी डेली यूजला हा तवा वापरते, म्हटलं कुठे काढत बसायचं नॉनस्टिकचा, म्हणून हाच घेतला। थोडंसं चिटकलं होतं, पण लोखंडी तव्यावरचं पोळी असो किंवा पराठे असो चवीला छान लागतात, म्हणून मी हेच यूज करत असते। डोसे असो किंवा पराठे असो किंवा पोळी असो, सगळ्यांसाठी हाच यूज करते। मनात आलं तर मग डोशाचा तवा कधीतरी नॉनस्टिकचा काढत असते। चला मग थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगोदर, म्हणजे कसं पराठा चिटकणार नाही आणि मग असं पसरवून घ्यायचं आपलं बॅटर टाकून। तर याला जास्त पातळ बनवू नका, थोडंसं जाड ठेवा, कारण हे खूप सॉफ्ट होतात पराठे। त्यामुळे थोडंसं जाड ठेवलं की उलथायला सोपे जातात। तर हे बघा आता छान कडेनं तेल सोडायचं आणि साईडची खालची बाजू जर पचली असेल तर याला पलटून घ्यायचं। जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत पलटायच्या भानगडीत पडू नका, कारण अगोदरच पलटायला घेतलं तर ते सगळं मोडून जाईल। त्यामुळे थोडंसं अगोदर कडा सोडा आणि व्यवस्थित पचल्यानंतरच पलटून घ्या। आता हे नॉनस्टिकचा तवा नसल्यामुळे एखाद्या वेळेस मोडूसुद्धा शकतं बरं का, पहिलं जे पराठा असतो तो, पण नाही मोडला शक्यतो, कारण छान पचला होता। आता दोन्ही बाजूने छान याला भाजून घ्यायचं आहे। तर बघा मस्त असा आपला झटपट असा लौकीचा पौष्टिक पराठा तयार झालेला आहे।
तुम्ही आता लौकीच्या ऐवजी इथे बटाटासुद्धा वापरू शकता, गाजर वापरू शकता किंवा तुमच्या आवडीची इतर कुठलीही भाजी असो, हिरवी कुठलीही कोथिंबीर वगैरे टाकून घ्या. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीरचा वापर केला नाही. तुमच्याकडे असेल तर नक्कीच कोथिंबीर, पालक असेल पालक, मेथी, तुम्ही इथे कुठल्याही भाज्या तुमच्या आवडीच्या वापरू शकता. पण एकदा लौकीचा पराठा करून बघा, खूप सॉफ्ट होतो. बटाट्याचा सुद्धा खूप सॉफ्ट होतो. मी दोन्ही पण अधूनमधून बनवत असते. जर लौकी नसेल तर मग बटाटा घेते, पण खूप छान होतो बरं का. लहान मुलांना खूप आवडेल. आणि हा नाश्ता मात्र गरम गरम सर्व करा. थंड झाल्यानंतर हे पराठे चवीला छान लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला झटपट असं बनवायचं असेल आणि गरम गरम खायचं असेल तर मग ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चला, दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने बनवून घेतला. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आजचा हा नाश्ता तुम्हाला खरंच आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा. नवीन असाल चॅनलवरती, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्याकरिता शेअर करत राहील. चला मग आजचा आपला झटपट असा हा लौकीचा नाश्ता तयार झालेला आहे. त्याबरोबर दही आणि मस्त अशी चटणी. लहान मुलांना जास्त केचप आवडतं तर तुम्ही हा केचप बरोबर सुद्धा पराठा खायला देऊ शकता. तर बघू शकता तुम्ही, एकदम सुपर सॉफ्ट हा तयार होतो. मऊ लुसलुशीत असतो, त्यामुळे मुलंसुद्धा याला आवडीने खातात. आणि लौकी असल्यामुळे ते जास्तच लवचिक होतो. तर चला मग दह्याबरोबर सर्व केलेला आहे. मी तर एकदा मोडल्यानंतर खायलासुद्धा थांबले नाही, एवढा पटपट हा गुळगुळीत नाश्ता होतो. आणि खरंच खूप छान चवीला लागतो. तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. एकदा जर बनवून दिली मुलांना तर मुलं रोज मागतील असा नाश्ता, एवढा छान होतो. चला मग, अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तुम्हाला मी परत भेटेल. तोपर्यंत आता भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. मस्त खा, स्वस्त राहा.